उत्तर देणारा तोच आहे. सगळे चॅनल जालन्याचे सगळे आपले. सगळी साधारण तुमची आता 12वी सार्वत्रिक निवडणूक असेल, ज्या निवडणुकीसाठी तुम्ही प्रचारात उतरलेला आहात. 60 वर्षाचा हा सगळा कालावधी आहे. पहिली निवडणूक ती आत्ताची निवडणूक, काय एकंदरीत दिसते चित्र तुम्हाला? सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करणारी माणसं, विशेषतः देशाचं नेतृत्व करणारी, त्यांची उंची फार होती आणि त्यावेळेस त्यांचं मार्गदर्शन याचा विचार ऐकणारे श्रोते अतिशय गांभीर्याने घेतले. ज्याच्यामध्ये साधारणतः कार्यक्रम असायचा समोर, जे काही लोकांच्या समोर मांडलं जायचं त्याच्यामध्ये की आम्ही देश कोणत्या रस्त्याने चालू इच्छितो, धोरणं काय राहतील, शेतीच्याबद्दल काय असेल, शिक्षणाच्याबद्दल काय असेल. आज काय दिसतंय, आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांना सवन भाषण ऐकल्याच्यानंतर 60-70% अन्य पक्षाच्या नेतृत्वावर विचारावर हल्ला करणं एवढा एक नवीन कार्यक्रम त्यांच्यामध्ये आहे. उद्याच्याला आम्ही समस्या कशा सोडवणार आहोत त्यासाठी आमचा रोडमॅप काय आहे, तो रोडमॅप हा दाखवण्याच्या संबंधीची भूमिका ही नेतृत्वानं बजावली पाहिजे. पण त्याच्याऐवजी ते सवन पद्धती सोडून हल्ला व्यक्तिगत करणं हे सूत्र घेऊन आज निवडणुका आणि त्याच्यामध्ये भूमिका मांडली जाते. त्यातून दुर्दैवानं थोडी कटुता सुद्धा होत असते. अनेक वेळेला मी पाहिले आणि माझं स्वतःचं सुधारण की आम्ही औरंगाबादच्या सभेमध्ये काही लोकांनी एकमेकावर क्रिटिसिझम केले, टीका टिप्पणी केली आणि सभा संपल्याच्या नंतर कुणाच तरी एकाच्या घरी जाऊन रात्रीचं भोजनसुद्धा घेतलं आणि तिथं आपण जाहीर सभेमध्ये कशी टीका टिप्पणी केली याचा शब्दसुद्धा आम्ही कधी काढत नव्हतो. हे एक जे चित्र होतं, आज ती अवस्था नाही. आज दुर्दैवाने डिस्टन्स वाढायला म्हणजे पार्लमेंटमध्ये सुद्धा आम्ही पाहतो डायलॉग नाही. राजनीतीमध्ये, लोकशाहीमध्ये सुसंवाद डायलॉग ह्याची अतिशय गरज असते. आज तो डायलॉग ठेवला जात नाही आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं अंतर आहे. अनेक वर्षांची एकत्र बसून सोडवणूक करण्याची सहज शक्यता असते, ती पॉसिबिलिटीसुद्धा डायलॉग नसल्यावर दिवसेंदिवस कमी होते. अनुभव असा सांगितला जातो की तुम्ही जेव्हा विधानसभेची पहिली निवडणूक लढवली त्यावेळेला तुम्हाला फक्त 12,000 रुपयांचा खर्च आला होता आणि तो सुद्धा जनतेने करून दिला होता. आणि आज जर बघितलं तर 12,000 कोटींची इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा घोटाळा सुद्धा समोर आला. निवडणूक खर्चिक होत सगळं प्रचंड म्हणजे विचार मी लोकसभेची पहिली निवडणूक लढवली तेव्हा माझा खर्च 4 लाख रुपये होता लोकसभेचा आणि विधानसभेची पहिली निवडणूक लढवली 56 वर्षापूर्वी तेव्हा माझा खर्च काहीतरी 11-12 हजार याच्या आसपास होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोक स्वतःचा पुढाकार घेऊन त्या निवडणुकीमध्ये उतरत असत. आता ते चित्र सगळं बदललेलं आहे. त्याच्यात एक गोष्ट खरी आहे की आता साधनं ही वाढली, त्याच्यावर अप्रोच वाढला आणि त्याच्यावर थोडी कॉस्टही वाढली. पण ही कॉस्टसुद्धा एक सीमित होती, आज ती सीमा राहिलेली नाही. आणि त्याच्यामुळे ज्याच्या हातात सरकार आहे, सत्ता आहे, ते कोणत्या मार्गाने हे मी सांगू शकत नाही, पण ते रिसोर्सेस उभे करतात आणि त्या ताकदीवर ते सगळं निवडणूक यंत्रणा त्या हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करतात असं दिसतं. एक मुद्दा नवीन समोर आला आहे. 1989 साली अजित पवारांनी लोकसभा लढवावी असा मुद्दा तुमच्याकडे मांडला होता. तर त्यावेळेला तुम्ही
अजितला दिल्लीला जाऊ द्या आणि मी काठेवाडीला जातो शेती करायला असं म्हणलं होतं. असं नाही, खरं नाही. निवडणुकीचे उभे राहिल्याची गोष्ट खरी आहे आणि त्याच्यानंतर निवडणूक झाल्यावर ते निवडून आले. मी होतो विधानसभेमध्ये. त्यावेळेच्या नेतृत्वाने मला केंद्र सरकारमध्ये जॉईन हवं असं सुचवलं. संरक्षण खात्याची जबाबदारी तर ती मी स्वीकारली. त्यावेळेला ती जी व्हेकन्सी झाली ती अजित पवारांची झाली. माझी जी व्हेकन्सी झाली त्या व्हेकन्सी ते गेले. त्यांनी आज भाषणामध्ये आणखी एक आरोप केला आहे की एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी भाजपसोबत जाण्यासाठी तुमची, अमित शहांची, देवेंद्र फडणवीसांची अशी बैठक झाली होती. त्यात तुम्ही राजीही झाला होतात आणि नंतर मुंबईला आल्याच्या नंतर तुम्ही भूमिका प्रश्न असा आहे की डिस्कशन हे होत असतं, कुठं भेटत असतं. शेवटी निर्णय महत्त्वाचा असतो. निर्णय काय? निर्णय मी काय भाजपकडून गेलेलं नाही. हे उद्या कोणी सुचवलं, सुचू शकतात, तुम्ही सुचवू शकतात, आणखी कोणी पण याचा अर्थ सुचवलं म्हणजे स्वीकारलं नाही. आणि त्यामुळे ही चर्चा किंवा अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा ही होत असे. पण अंतिम निर्णय काय हा महत्त्वाचा आहे. आणि अंतिम निर्णय मी सांगितलं, आम्ही आमच्या रस्ता सोडलेला नाही. ही बैठक अदानींच्या घरी झाली होती असा काही जण दावा करतात. नाही, त्यात काही तथ्य आहे? नाही, मला माहीत नाही. अजित पवारांनी आणखी एक मुद्दा मांडला आहे की 2014 साली ज्यावेळेला शिवसेना आणि भाजपचं सरकार बनू शकत नव्हतं त्यावेळेला तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. ही सुरुवात तिथून झाली असं त्यांचं म्हणणं. त्यांना कळलं नाही ती गोष्ट. असं आहे की काही झालं तर आम्हाला सेना आणि भाजप एकत्र येऊन द्यायचा नव्हता. आणि ते एकत्र येऊन न देण्यासाठी मी जर काही गोष्टी बोललो, पण शेवटी आम्ही केलं का हा महत्त्वाचा आहे. शेवटी आम्ही हे दोन घटक दूर होतील याची काळजी घेतली आणि ते झाले. ही राजकीय खेळी होती तुमची त्यावेळेची. याचा ज्याला समजतं ते. आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करून मी स्वतः दिल्लीत जातो अशा प्रकारचं उद्धव ठाकरेला फडणवीस म्हटले होते. उद्धव ठाकरेंनी काय आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीत जातो असं फडणवीस ठाकरेंना म्हणाले होते. फडणवीसांचं माहिती नाही काय बोलले, पण मी ठाकरेंच्याकडनं असं कधी ऐकलं नाही. त्या दोघांच्याची चर्चा काय मी कसं सांगू शकेल. मराठवाड्याचा विकास म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातच रखडला असं पंतप्रधानांचा आजचा उद्गार आहे. तुम्ही मराठवाड्यामध्ये दुष्काळी पट्ट्यात खूप वेळेस फिरलेला तिथे. प्रधानमंत्री 10 वर्ष प्रधानमंत्री आहेत. त्यांनी काय केलं ते सांगावं ना. जे सत्तेत नाही त्यांनी हे असं केलं सांगण्यात काय. त्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे, त्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. जसं ते अमित शहा म्हणतात की गेल्या 10 वर्षात शरद पवारांनी काय केलं ह्याचा हिशोब द्यावा. म्हणजे ते नेहमी सांगतात 14 ते 24. 14 ते 24मध्ये ते सत्तेवर आहेत, मी नाही आहे. मी अपोजिशनमध्ये आहे. आणि ते हिशोब मला वाटतात त्यांची जबाबदारी ते सांगत नाही. सध्या त्यांच्याकडून ठासून दावा केला जातोय की देशामध्ये 400 पार आणि राज्यात 45 पार. स्थिती काय दिसते तुम्हाला आता फिरायला लागली? ते बघूया आता काय होतं. खरं माझं हे जो ठासून दावा करतात तो थोडा कमी आहे. कारण एकंदर लोकसभेच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू हे ते म्हणले असते ते अधिक योग्य दिसत असतं. तुमचे यापूर्वीचे अनेक तिथे बऱ्यापैकी खरे ठरलेले आहे. आपलं काही असा आकडा महाविकास आघाडीचा काही अंदाज तर का आहे? आणि आता आम्ही अजून फॉर्म भरतो. इथं फॉर्म भरलं काय झालं इथं भरलं. अनेक ठिकाणी फॉर्म भरत आहेत. आज सांगता येणार नाही, पण मला लोकांचा ट्रेंड दिसतो. आत्ता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजी ती शेतकऱ्यांच्यामध्ये दिसते, ती तरुणांच्या दिसते, समाजाच्या लहान घटकांच्यामध्ये दिसते. आणि ते उद्या मतदानामध्ये इफेक्ट होईल असं दिसतं. म्हणजे काही ठिकाणी तीव्रता इतकी आहे की आता नागालँड नाही कोणतं राज्य तिथे काल मतदान झालं त्याच्यात 6 जिल्ह्यामध्ये एकही मत लोकांनी दिले. एकही मत अशी काल बातमी होती. आता हे लोक 6 डिस्ट्रिक्टमध्ये वोटिंगमध्ये लोकांनी बायकॉट टाकावा असे एखादी गोष्ट घडली त्याच्यामुळे काहीतरी कारण मिळवायची असेल. त्या लोकांची
काहीतरी नाराजी असेल, आज ते घडते असं वृत्त छापून येतं आणि हे सत्य असेल तर नाराजी कोणत्या टोकापर्यंतची आहे हे स्पष्ट होतं. DD न्यूज ही सरकारी वाहिनी आहे. त्या DD न्यूजचा लोगो पूर्वी निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा होता, तर तो आता पूर्ण भगव्या रंगाचा करण्यात. आणि असं अनेक ठिकाणी वेगळं हे सहज बघायला मिळते आणि प्रत्येक गोष्टीत सरकार कळत तो अँगल निर्देशावर ठेवून काहीतरी सजेस्ट करायचा प्रयत्न करतात, यंत्रणेचा वापर करत असतात आणि तो तुम्ही म्हणता ते न्यूज आहे या इतर ठिकाणी अनेक ठिकाणी. काही संस्था तुमच्या जन्माच्या अगोदर सुद्धा त्या प्रसिद्ध होत्या किंवा क्रियाशील होत्या, मात्र त्याचं श्रेय देखील आज हे तुम्हालाच दिलं जातं असं अजित पवारांचं म्हणणं आहे. सगळंच साहेबांनी केलं तर मी काय केलं असं एक त्यांचा विचार. निर्णय कोणी घेतले त्या ज्या संस्था आहेत त्या कधी स्थापन झाल्या त्याची एक साल बघावं आणि त्या सालमध्ये कोण किती वर्षाचा होतं त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर मिळेल. मी काही त्याचं कारण नाही. रामलला बालराम आहेत आणि त्या बाजूला सीतामातेचं मंदिर कसं असू शकतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला समजलं नाही काय. म्हणजे रामाची मूर्ती त्यावेळी लहानपणीची आहे, म्हणजे बाल अवस्थेतली आहे ती मूर्ती, त्याच्यामुळे त्याच ठिकाणी सीतामातेचं मंदिर असू शकत नाही असं फडणवीसांचं म्हणणं आहे. मला माहीत नाही, माझा काही आग्रह नाही त्याच्यात. फक्त एका सभेमध्ये एका महिलेनं हा फक्त मला विचारला की तुम्ही सीतेचं संबंधीचं उदात्तीकरण का करत नाही. करताना दोघांचा असा एका भगिनीने प्रश्न विचारला. हा काही माझं मत नाही किंवा माझं काही नीती नाही आणि तो माझ्यावरती इतका सिरियस विषय नाही की त्याची चर्चा व्हावी. चला, थँक्यू. झालं का बाबा समाधान तुमचं? हे करत आहे. फार आग्रह करतो, आल्यापासून चाललं म्हणलं आता साहेबांना